नाशिक शहरातील खड्ड्यांचा प्रश्न कायम असतानाच आता रस्त्यांवरील चिखलामुळे नागरिक त्रस्त झालेत। पावसामुळे अनेक ठिकाणी चिखल आणि पाणी साचल्याने वाहन चालकांसह पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। मुंबई नाका पोलीस चौकी परिसरात आतापर्यंत 6 नागरिक चिखलामुळे घसरून पडल्याचा स्थानिकांचा दावा आहे। विशेषतः सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांच्या ठिकाणी अपघाताचा धोका वाढलाय। धोकादायक ठिकाणी सूचना फलक, बॅरिकेडिंग आणि गरजेनुसार वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। खड्ड्यानंतर आता चिखलामुळेही नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे। तर हे पावसाचं पाणी पडतंय, पण पावसाच्या पाण्यामध्ये असं माणसाची गाडी स्लिप नाही होऊ शकत, पण इथे पूर्ण चिखल वगैरे झालाय। त्या चिखलांच्या याच्यामुळे गाड्या अचानक स्लिप होत आहे। आता आमची गाडी कमी स्पीडने होते, 10-15च्या स्पीडने होते, तरी पण आमची गाडी स्लिप झाली। आम्हाला सुदैवाने जास्त काही दुखापत नाही झाली, पण मग थोडंफार लागलंय माझ्या मिस्टरांना, मला। आणि आता हे जे काही आमच्या आधी पण 3-4 ऍक्सिडेंट आता इथे होऊन गेले। आमचा ऍक्सिडेंट झाला त्यावेळेला बस पाठीमागून येत होती। जर बस आमच्या अंगावरून गेली असती तर आज काय दुर्घटना घडली असती आमच्या बाबतीत। तर याचं फक्त जे काही सरकारने आहे, सगळ्या सरकारने याची दखल घ्यावी की रस्ते वगैरे जे काय पूर्ण नाशिक मध्ये रस्त्यांचे काम चाललेले आहे, पूर्ण चिखलाने आणि म्हणजे पाण्यामध्ये रस्ता आहे का चिखलामध्ये रस्ता आहे